आपले इथले सर्व प्लेयर पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का आई जन्नी माता चरई संघाला. दोन्ही बलाढ्य संघ छावा 11 केवून आले. आई जन्नी माता चरई. आणि काहीच दडपण आहे ते काहीच बाजूला केलेलं आहे. जरी आमचा पहिल्या बॉल मध्ये पहिली विकेट गेली असली तरी आम्ही आमची आक्रमकता काही थांबवणार नाही. हे बॅटिंग मधून किशोर दाखवून देत आहे. किशोर सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. काही टाइम पहिला ओपनिंगला यायचा पण आता साहिलला प्रमोट केलेला आहे. आणि आपल्या आक्रमकतेची चाहूल देताना छावा 11 केवनाले संघाला. समोर गणेश दाबेकर एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. आणि कालच त्यांचा बर्थडे झाला होता त्यामुळे बिलेटेड हॅपी बर्थडे गणेश दाबेकर यांना आपल्या सर्वांकडून. पाहूया किती धावसंख्या घेत आहेत. 3 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 5. विनोद शिर्के स्ट्राईकला. विनोद शिर्के आशोषणचे नावाजलेले आणि आक्रमक फलंदाज. अनुभव 40+ असेल पण एक नवतरुण खेळाडूला लाजवेल अशी फलंदाजी आहे त्यांची. वाईट अवांतर धावसंख्या. गणेशचा पुढचा चेंडू विनोदला. पाहूया संधी होते का पण रबर बॉलला अशा संध्या होत नाहीयेत मित्रांनो. काहीसा एक मोका झाला होता. काहीसा फटका चुकलेला होता. धाव संख्येत भर पडले. धाव संख्या झाली 8. आई जन्नी माता चरई वर्ष छावा 11 केवून आले. अचूक टप्प्यावरती जखडून ठेवलेला आहे विनोद शिर्के यांना गणेशने. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026. पावसाळी स्पर्धा आणि पावसाळी स्पर्धेमध्ये पाणी ग्राउंड मध्ये असणं हे एक आनंदाचं वातावरण आहे आपल्यासाठी. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झाली 9. गोलंदाजाचं नाव विजय. पाहूया विजय विनोद यांचा कसा सामना करत आहेत.
वाईट. 1 बाउन्स. नो. फ्री हिट. धाव संख्या वाढली, धाव संख्या झाली 11. फ्री हिट. फ्री हिट डॉट मध्ये रूपांतर. तसेच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सहकार्याध्यक्ष गणेश वाडकर यांचं आगमन झालेलं आहे. नो. नो डॉटचा सामना चालू आहे सध्या. विजय अचूक गोलंदाजी करतात. नो डॉट. सुपर चाललंय. पाहूया विजयचा पुढचा चेंडू. काहीसा विनोद शिर्के यांना पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. सुपर बॉल. फक्त आणि फक्त 9च्याच धावसंख्या आलेल्या आहेत. किती झाले बाबा बॉल? 4 चेंडू 13 धावसंख्या. काही साईज जणी मात्र चरईला जखडून ठेवलेला आहे. वाईट. ह्या ओव्हर मध्ये ना बॅटनी धावसंख्या नाही आले तेवढ्या त्या वाईट आणि नोनी चाललेल्या आहेत. 15 ना. 14. वाईट. 15. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढत आहे. आणि डॉट चेंडू काढलेला आहे. ओव्हर समाप्त. 14 धावसंख्या. दुसऱ्या ओव्हर अखेर 14 धावसंख्या. काहीसा आई जन्नी माता चरईला पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. सॉरी, माफ करा, 15 धावसंख्या. ह्याच्यानंतर होणारा सामना समर उर्वी तुर्बे वर्सेस कलकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी यांनी मंचावरती ही ओव्हर संपल्याच्या नंतर टॉस साठी यायचं आहे. विनोद शिर्के यांच्या स्वरूपामध्ये आईजनी माताला मोठा धक्का भेटलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरतीच
विश्वनाथ यांनी पहिला धक्का आई जनी सॉरी दुसरा धक्का आई जनी माता चरईला दिलेला आहे. काहीसा आई जनी माता चरईची बॅटिंगला कुठेतरी जखडून ठेवलेला आहे छावा 11 केवनाले संघाच्या गोलंदाजाने. धाव संख्या 1 ने धाव संख्या वाढली आहे 16. काहीच धाव संख्येचं आव्हान मोठं दिसत नाहीये आजच्या या स्पर्धेमधल्या तिसऱ्या सामन्यामध्ये. जी आई जनी माता चरीची ओळख आहे धावसंख्येचा डोंगर उभा करण्याची ती कुठेतरी थांबलेली आहे. पण 4 चेंडू अजून बाकी आहेत. 4 मोठे फटके आले तर मोठी धावसंख्या होण्याची संकेत दिसतील आपल्याला. आणि बोललो मोठी धावसंख्येचा संकेत दिलेले आहेत किशोरनी. हीच ओळख आहे आई जनी माता चरईची. पुढचा चेंडू विश्वनाथचा किशोरला. निर्धाव चेंडू. 23. काहीसा फाईट स्कोर पाहिजे असेल तर 30च्या वरती स्कोर जाणं गरजेचं आहे. अवांतर धाव संख्या ने वाढत आहे 24 धाव संख्या. पाहूया. आणि फलंदाज रनआउट होताना लास्ट चेंडू आहे. थांबा तुम्हाला जाण्यासाठी ते त्रास देत नाहीयेत. पाहूया किती धावसंख्या घेत आहेत. 2 का 1? 1 का 2? काहीशी आई जनी माता चरीची बॅटिंग तलपलेली नाहीये. धाव संख्या फक्त झालेली आहे 26 आणि विनिंग स्कोर आहे 27. समरभूमी तुर्बे वर्सेस कालका 11 पित्तलवाडी यांनी टॉस साठी यायचं आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 सर्व खेळाडूंचे आणि सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचे आजचे अंपायरगिरी करणारे आमचे बुटोरे साहेब आणि त्यांचे सहकारी यांचे सुद्धा स्वागत. तसेच आमचे युट्यूब लाईव्ह वाले प्रथमेश भाऊ यांचे सुद्धा स्वागत. येतो येतो. हा गेला आला.
कॉमेंट्री वाला पण आला ना अनुज, काय बोलायचं आता आपण अनुज हा मदतीला हो हो हो, पण मला नाही बोललं असतं मी दुसऱ्याला बघितलं असतं ना. मग आता त्या प्रथमेशला केलं आपण, प्रथमेश कामावर गेलेला, मला वाटलं रविवार त्याला केलं वाटत फोन, तुला येतो 3च्या नंतर. येईल आरामशीर, आमचं 12च्या नंतर आहे. कालका 11 पित्तलवाडी वर्सेस समर भुई तुर्बे, टॉस साठी या लवकर. पहिला राऊंड मारला. तसेच आमचे गणेश वाडकर यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येईल. टॉस विन समर भुई तुर्बे, पण वेटिंग डिसिजन. अच्छा, त्याच्यासाठी डिसिजन. 27 धावसंख्येची गरज विजयासाठी छावा 11 केवनाले संघाला. चला लवकर सामना सुरू करा. सर्वांना फोन करा. दोन मारले ना. विशाल आई जन्नी माता चराईचे आधारस्तंभ गोलंदाजीचा विशाल. आणि पहिल्याच बॉल वरती पहिला षटकार. थोडस अपोजिट झालेलं आहे. मगाशी पहिल्याच बॉलला पहिली विकेट होती आणि ती घेतली होती गणेशनी, आणि आता तोच प्लेअर आहे तो पहिल्या बॉलला पहिला षटकार खेचत आहे. काय चमत्कार आहे पहा. आणि काय पाहतोय, दुसऱ्या बॉलला विकेट. काहीच पहिल्या बॉल मध्ये षटकार, दुसऱ्या बॉल मध्ये गोलंदाजाचा विजय. हेच तर क्रिकेट आहे, एक तुम्हारी एक हमारी.
पुढचा चेंडू विशालचा. रात्री काय केलं? बॉल, सोपा बॉल. हीच खासियत आहे विशालची, म्हणून तर या एसपीएल ला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड एसपीएल 4 मध्ये घेऊन नावाजलेले गोलंदाज आई जन्नीमाता चरईचे आधारस्तंभ. बॉल आणि कॅच. जॉन्टी बनने का था सर आपको. तसेच आमचे सर्व मित्र परिवार इथं आम्हाला सहकार्य करताना हुंबारकोण टीमचे सहकारी, तसेच बॉल आहे वाईट. वाईट आणि अवांतर धावसंख्या. धावसंख्येने भर पडली, धावसंख्या झाली आहे 9. बॉल आहे, सुपर बॉल. काहीच जर का तो षटकार नसता आला ना, तर पूर्णपणे ओव्हर कंट्रोल मध्ये होती विशाल यांची. खूप सुंदर पहिल्या बॉलला षटकार खेचल्याच्या नंतर पूर्णपणे ओव्हरला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून छावा 11 केवनाले संघाला थोडं जखडून ठेवलेलं आहे. आणि कुठेतरी गणेश आऊट झाल्याच्या नंतर छावा 11 संघावरती दबाव दिसत आहे. अवांतर धावसंख्या भेटलेली आहे. अवांतर धावसंख्येने धावसंख्या झाली आहे 12. पुढच्या 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 15 धावसंख्येची गरज. समर विवी तुर्बे, आपण आपला डिसिजन सांगितलेला नाही टॉस विनच्या नंतर. विनोद शिर्के. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढली आहे 13. रबर बॉलला व्हाईट आणि नो हेच जास्त पाहायला भेटत असतात मित्रांनो. व्हाईट. धावसंख्या झाली आहे 14. बॉल आहे, हीच लेंथ आहे विनोद शिर्के यांची.
काही झेलची संधी होती परंतु रबर बॉल मध्ये झेलच्या संध्या लवकर पिकअप होत नाहीयेत. किती बॉल 9 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. तुर्बे संघ आपला निर्णय बॅटिंग. टॉस विन बॅटिंग फर्स्ट. काहीशी झेलची संधी होती पण ती झेल काही टिपण्यात आलेलं नाहीये. आणि काहीसा उत्तुंग हा षटकार. धावसंख्येत भर पडे. धावसंख्या झाली आहे काय वडापाव समोसा काय पाहिजे. पुढच्या 6 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की छावा 11 संघ इझी ही मॅच जिंकेल परंतु आईजनी माता चरईने कुठेतरी छावा 11 संघाला सुद्धा जखडून ठेवलेलं आहे की हम भी कम नाहीये. 27 स्कोर तुम्हाला आम्ही इझी मारून देणार नाहीये. पुढील गोलंदाजीसाठी आलेले आहेत दीपक रोहन. आतापर्यंत आपण एका संघामध्ये म्हणजे 2 बंदूक खेळताना पाहिलेले आहेत पण आज म्हणजे सध्या ह्या वर्षी चरी संघामध्ये 3 बंदूक खेळताना पाहतो आपण. रोहन, विशाल आणि साहिल. किती बघा ना म्हणजे त्यांच्या घरातून क्रिकेटसाठी किती प्रेम आहे. 3 बंधू एका टायमाला एका संघामध्ये खेळतायत. आईजनी माता चरई. पाहूया 4 रन धावसंख्या रोखतायत का. अशा अतिटतीच्या सामन्यामध्ये जर का नो बॉल पडला तर लॉलीपॉप सारखं असतं. पुढचा चेंडू रोहनचा. लॉक नाही का. सॉरी अंपायर काय झालेलं आहे.
आणि विजयी षटकार खेचताना विश्वनाथ आणि आपल्या संघाला विजयी करून देताना चला समोर होई तुर्बे लवकरात लवकर आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. चला सकाळपासून छान झालेलं आहे, काही हरकत नाहीये. पित्तलवाडी संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. आपलं सहकार्य खूप मोलाचं होतं, तुम्ही बाउंड्रीला राहिला होतात.